मी माझं नाव शालिनी शालिग्राम श्रीरामे आहे। मी नागपूरला राहते। मला कमरेचा त्रास 25 ते 26 वर्षापासून होता। मला एवढा त्रास होता की मला काहीच सहन होत नव्हतं। मी 5 मिनिट सुद्धा उभं राहू शकत नव्हते। आणि त्या दुखण्यामुळे मी एका सर्जनकडे गेली। त्यांनी मला सरळ ऑपरेशन सांगितलं। त्यानंतर सेकंड ओपनिंग घेतलं। सेकंड ओपनिंग मध्ये असं सांगितलं की तुम्ही 10 दिवस गोळ्या घ्या आणि राहा। त्यानंतर मी पेन किलर खूप घेतले, पण मला तात्पुरता आराम झाला आणि ते दुखणं माझं तसंच होतं। मग आमच्याकडे एकदा डॉक्टर राहुल आले। त्यांनी सांगितलं की तू वॅक्सीची ट्रीटमेंट घेऊन बघ। मग आम्ही सरळ मुंबईला आलो आणि वॅक्सीची ट्रीटमेंट घेतली। त्यामुळे आता मी खूप बरी आहे। म्हणजे त्रास माझा नाहीसा झालेला आहे। असं आहे की ह्याच्या ट्रीटमेंटसाठी आम्ही स्पाइन स्पेशालिस्ट सकट आयुर्वेदिक फिजिओथेरपी सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतल्या आम्ही। टाइम बिंग तेवढा फक्त रिलीफ व्हायचा, परंतु ज्याला परमनंट आपण रिलीफ म्हणू तसा परमनंट रिलीफ आम्हाला झालेलाच नाही आहे। कित्येकदा मी हिला त्या त्रासापायी रडताना पाहिलं आहे। मायसेल्फ हॅव एक्सपिरियन्स्ड की ती अक्षरशः रडत होती अशी ती। मी काय करू, मला उभं राहत नाही आहे। किचनमध्ये अक्षरशः ती रडायची। तिचं ते रडणं वगैरे मला खरंच बघवत नव्हतं, एवढा तिला त्रास होता। त्या त्रासापायी ज्यावेळी अनायास आमचे जवळचे आमचे डॉक्टर राहुल जैन त्यांच्या ज्यावेळी लक्षात आलं की बाबा या ताईला खूपच त्रास आहे, त्यांनी सहज बोलता सरळ सांगितलं की तुम्ही असं एक करा, मुंबईला या, मुलुंडला अगदी अलीकडची ट्रीटमेंट ज्याला आपण अमेरिकेचे डॉक्टर जे आहेत, डॉक्टर कॅमेराटा आणि डॉक्टर डायर यांच्याकडनं आलेली यांच्याकडनं आम्हाला जी मिळाली आहे ट्रीटमेंट, ती ट्रीटमेंट आमचे एक मित्र आहेत श्रीमान दिनेश दळवीजींनी यांनी मुलुंडला आणलेली आहे। भारतामध्ये ती पहिल्यांदा आलेली ट्रीटमेंट आहे। त्यातून त्यांना जो रिलीफ झाला आहे त्याचा फायदा सर्वांना मिळावा या दृष्टिकोनातून ती ट्रीटमेंट आपण मुंबईला सुरू केलेली आहे। ती ट्रीटमेंट बाबा तू एकदा घेऊन तर बघ असं सांगितलं, म्हणून आम्ही दोघेही अगदी सगळी कामं सोडून मे महिन्याच्या 24 तारखेला आम्ही मुंबई गाठली। आणि आज मे महिन्याच्या 24 तारखेला असलेली स्थिती आणि आजची स्थिती यात अगदी टोटल जी 5 पावलं देखील चालायला जिला जीवाकडे येत होतं ती आज अगदी व्यवस्थित स्वतःच्या प्रमाणे अगदी आरामशीर आणि हसत खेळत ती चालू शकते। दिस इज द रिझल्ट। थँक्यू।